नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मागील 1 महिन्यापासून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला स्वतः एकही व्हिडिओ माझ्या आवाजामध्ये तयार करून आपल्यापर्यंत पाठवता आला नाही, त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। कारणही तसेच होते, आपुले मरण पाहिले मी डोळा, अशा प्रकारचा अनुभव मागच्या महिन्यामध्ये माझा दुचाकीचा मोठा अपघात झाला आणि ज्या अपघातामध्ये जवळपास नाक, कपाळ आणि हनवटीचा हा सगळा खालचा भाग रक्तबंबाळ झालेला होता। जवळपास 20 दिवसपर्यंत दातांनी चावता येत नव्हतं आणि मनावर तसं बोलताही येत नव्हतं। जेव्हा गाडीवरनं मी खाली पडलो तेव्हा मृत्यू काय असतो काही क्षणापर्यंत याचा अल्पसा का असेना परंतु अनुभव या निमित्तानं आला आणि त्यामुळं माझी इच्छा असूनही यूट्यूबवरती मला आपल्या दर्शन घेता आलं नाही, परंतु ईश्वराने अगदी मृत्यूच्या जवळ नेऊन पोचवत पुन्हा एकदा जगण्याची संधी उपलब्ध करून दिली। त्याबद्दल त्या ईश्वराचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यासाठी काल पंढरपूर येथील माझं आराध्य दैवत पंढरीश पांडुरंगाचं, अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचं, तुळजामातेचं दर्शन घेऊन पुन्हा एकदा नवीन उमेदीनं आणि नवीन आयुष्याला खऱ्या अर्थानं सुरुवात आजपासून मी करतो आहे। आपण यापूर्वी माझ्या अनेक या ठिकाणी व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिला आहे, माझ्या चॅनललाही भरभरून आपण प्रतिसाद दिला आहे, तसाच आशीर्वाद आपण या सेकंड इनिंगला देखील द्यावा अशा प्रकारची तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्याकडं मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक मासाचं महत्त्व, ज्याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं, थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। खरं म्हणजे याला अधिक मास म्हटलं जातं, पुरुषोत्तम मास म्हटलं जातं आणि बऱ्याच वेळेला खेड्यामध्ये धोंड्याचा महिना या नावानं देखील याला संबोधलं जातं। आज आपण माझा अवतार बघितला असेल तर दाढी वाढलेली आहे, त्याचं कारण हनवटीच्या जवळ टाके पडलेले असल्यामुळे दाढी करणं जरा अवघड जातंय, यामुळं या अवतारामध्ये आपण मला सहन करावं अशा प्रकारची अपेक्षाही व्यक्त करतो। बंधू भगिनींनो, पृथ्वीभोवती चंद्राची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्याला जो काळ लागतो त्याला चांद्रमास असं म्हणतात। पृथ्वीच्या भोवती चंद्राची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्याला जो काळ लागतो त्याला काय म्हणतात तर चांद्रमास असं म्हटलं जातं। चंद्राच्या 12 प्रदक्षिणा पूर्ण होण्यास 354 दिवस लागतात। चंद्राच्या या पृथ्वीला 12 प्रदक्षिणा करण्यासाठी किती दिवस लागतात तर 354 दिवस लागतात। तर पृथ्वीची सूर्याभोवती, पृथ्वी देखील सूर्याभोवती फिरते, पृथ्वीची सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी 365 दिवस लागतात। सूर्याच्या 12 प्रदक्षिणासाठी 354 दिवस लागतात। किती लागतात मी असं म्हणालो आपल्याला 354 दिवस लागतात। तर पृथ्वी या ठिकाणी ची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी, पृथ्वीची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 1 वर्षाचा काळ लागतो। म्हणजे 365 दिवस 5 तास 48 मिनिट 47 सेकंद एवढा काळ या ठिकाणी लागतो। त्यामुळे चांद्रमास व सौर मान वर्षात 11 दिवसाचं अंतर पडतं। चांद्रमास आणि चांद्रमान व सौरमान असे 2 मान मानले गेलेले आहेत। तर चांद्रमान व सौरमान या दोघांच्या मध्ये अंतर किती दिवसाचं पडतं 11 दिवसाचं अंतर पडतं। हे अंतर अधिक वाढू न देता चांद्रमान व सौरमान यांचा समन्वय घालता यावा म्हणून दर 3 वर्षांनी एकदा एक अधिक महिना भरला जातो, त्यालाच अधिक मास असं म्हटलं जातं। 3 वर्षांनी काय केला जातो
तर एक अधिक महिना पकडला जातो, त्यालाच अधिक मास असं म्हटलं जातं. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे याला अधिक मास म्हटलं जातं, मल मास म्हटलं जातं, निज मास म्हटलं जातं, प्रथम मास म्हटलं जातं, पुरुषोत्तम मास म्हटलं जातं, धोंड्याचा महिना धोंडा मास म्हटलं जातं, अहम संस्पती व मलिमृच मास असे देखील याला नावं देण्यात आलेली आहेत. याची माहिती वैदिक काळापासून शुक्ल यजुर्वेदात वाजसेनीय संहितेमध्ये आपल्याला वाचायला मिळू शकते. म्हणजे अधिक मासाची माहिती आजच मी आपल्याला देतोय किंवा आजच आपल्याला उपलब्ध आहे असं नाहीये, तर वैदिक काळामध्ये देखील शुक्ल यजुर्वेदामध्ये वाजसनेयी संहितेमध्ये या अधिक मासाबद्दलची माहिती आलेली आहे, जिचं वाचन आपण किंवा ज्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ शकतो. चैत्र, ज्येष्ठ व श्रावण हे 12 वर्षांनी अधिक मास यामध्ये येतो. आषाढ 18 वर्षांनी यामध्ये अधिक मास येतो. भाद्रपदामध्ये 24 वर्षांनी, तर आश्विन मध्ये 141 वर्षांनी व कार्तिक मासामध्ये 700 वर्षांनी अधिक मास येतो. पौष व माघ हे अधिक मास नसतात. पौष व माघ हे अधिक मास नसतात, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. असं म्हणतात की अधिक मासात जन्मलेल्या मुलाची जनन शांती करण्याची गरज नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या महिन्यामध्ये श्रीकृष्ण, सद्गुरू, ब्राह्मण, जावई व मुलगी यांना ताटामध्ये 33 अनारसे, बत्तासे व आवडणारे पदार्थ घालून त्यावर तांब्याचा वा चांदीचा दिवा ठेवून दान देण्याची प्रथा आपल्याकडं अधिक मासाच्या संबंधाने आहे. आणि म्हणून आपण पाहतो की या मासामध्ये विशेषत्वानं जावई आणि मुलीला निमंत्रित केलं जातं. मोदकासारखे बाकर घालून तयार केलेले धोंडे वा पुरणाचे उकडलेले धोंडे या महिन्यामध्ये खातात. अपूप म्हणजे अनारसा किंवा लवकर न विटणारे व सूर्याचं प्रतीक असलेला पदार्थ, असा जो पदार्थ आहे तो सूर्य व विष्णू यांचं प्रतीक म्हणून दान दिला जातो. या महिन्यात तीर्थस्नान करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून जर आपण बघितलं तर अधिक मासामध्ये अनेक हिंदू धर्मीय हे तीर्थाटन करत असताना आपल्याला दिसतात. त्याचं कारण असं की या महिन्यामध्ये तीर्थाटनाचं पुण्य अधिक मानलं गेलेलं आहे. या महिन्यामध्ये स्नानापूर्वी व जेवण करताना मौन पाळून ग्रंथ श्रवण करावे व शक्य तेवढा दान धर्म देखील या महिन्यामध्ये करावा. काय काय करावं तर ग्रंथाचं श्रवण अधिकाधिक करावं आणि दान देखील अधिकाधिक या महिन्यामध्ये करावं असंही सांगितलं गेलेलं आहे. चांद्र वर्ष 354 दिवस, सौर वर्ष 365 दिवस. या दोन प्रकारच्या कालमापनात दरवर्षी 11 दिवसाचा फरक पडतो. मी यापूर्वी आपल्याशी बोललो की चांद्र वर्ष 354 दिवसाचा आहे, तर सौर वर्ष 365 आहे. म्हणजे दोन्हीमध्ये किती दिवसाचा अंतर आहे? 11 दिवसाचा अंतर आहे. आणि हे 11 दिवसाचा जो अंतर आहे हे अंतर दरवर्षी पडलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अधिक मास पाळला जातो. काय पाळला जातो? एक अधिक मास पाळला जातो. म्हणजे 33 दिवसाचं अंतर भरून काढलं जातं. हे याच्या पाठीमागचं वैज्ञानिक कारण देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या 33 दिवसाचं प्रतीक म्हणूनच 33 वस्तूंचं दान या महिन्यामध्ये केलं जातं. या मासात शुभ कार्य मात्र वर्ज्य आहे. म्हणजे कुठलंही शुभ कार्य या महिन्यामध्ये करू नये असं शास्त्रानं सांगितलेलं आहे. परंतु जर अनन्यगतिक म्हणजे अनिवार्यच अशा प्रकारचे जे काही नित्य नैमित्तिक व काम्य कर्म असतील तर तेवढे ते पार पाडावेत. पण अन्य मात्र गोष्टी
या महिन्यामध्ये करू नयेत. चौल असेल, उपनयन किंवा मुंज हा जो संस्कार आहे, विवाह असेल, संन्यास असेल, राज्याभिषेक असेल, तर या गोष्टी या महिन्यामध्ये टाळाव्यात, करू नयेत असं सांगितलं गेलेलं आहे. खरं तर हा महिना प्रेम संवर्धनाचा सर्वश्रेष्ठ महिना म्हणून या महिन्याकडं बघितलं जातं. हा कसा महिना आहे? तर प्रेम संवर्धनाचा सर्वश्रेष्ठ महिना म्हणून या महिन्याकडं पाहिलं जातं. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व पुण्यदायी महिना म्हणून या महिन्याकडं पाहिलं जातं. या महिन्याला पुरुषोत्तम म्हटलं जातं, कारण हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. आणि म्हणूनच या महिन्यामध्ये जप, तप, दान आणि पूजा याला अत्यंतिक महत्व दिलं गेलेलं आहे. म्हणून या महिन्यामध्ये जप करावा, तप करावं, दान करावं आणि पूजा करावी असं सांगितलं गेलेलं आहे. या महिन्यात भगवान विष्णूची भक्ती केल्यास पापाचा विनाश होतो व पुण्यप्राप्ती होते असं शास्त्रानं सांगितलेलं आहे. आत्मशुद्धी व आध्यात्मिक उन्नतीसाठी हा महिना महत्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये श्री भगवद्गीता, भागवत महापुराण, विष्णू सहस्त्रनाम, रामायण आदी ग्रंथांचं वाचन करावं, श्रवण करावं असंही सांगितलं गेलेलं आहे. ते जमत नसेल तर या महिन्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा असंही सांगितलं गेलेलं आहे. गरिबांना दान करावं, मग त्यात अन्नदान आहे, वस्त्रदान आहे किंवा गोसेवा देखील या महिन्यामध्ये अधिकाधिक करावी असंही या महिन्याच्या विशेषत्वाच्या संबंधानं सांगितलं गेलेलं आहे. या महिन्यामध्ये व्रत करावं किंवा सत्संग देखील करावा असं आपलं शास्त्र या अधिक मासाच्या संबंधानं सांगतं. या महिन्याच्या संबंधानं अशी कथा सांगितली जाते की हा जो अधिक मास आला, या अधिक मासाला त्या काळामध्ये कोणीच महत्त्व द्यायला तयार नाही आहे. प्रत्येक महिन्याला महत्त्व होतं, पण या महिन्याला महत्त्व नाही आहे. आणि म्हणून हा भगवान विष्णूंच्याकडे महिना गेला आणि त्यांनी सांगितलं की मला कोणीच मानत नाही आहे. तेव्हा भगवान विष्णूंनी आपल्या स्वतःचं पुरुषोत्तम हे नाव या महिन्याला दिलं आणि या सगळ्या महिन्यांच्या मध्ये हा महिना श्रेष्ठ मानला जाईल अशा प्रकारचं वरदान दिलं. आणि त्यामुळेच आता इतर सगळ्या महिन्यांच्या पेक्षा अधिक मास हा अत्यंत श्रेष्ठ मास मानला जातो. या महिन्यामध्ये दीपदान करावं असं सांगितलं गेलेलं आहे. म्हणून आपण पाहतो की या महिन्यामध्ये अनेक लोक दीपदान करतात, वस्त्रदान केलं जातं, अन्नदान केलं जातं, ज्ञानदान किंवा ग्रंथांचं श्रवण या सगळ्या गोष्टी तीर्थाटन अत्यंत महत्त्वाचं आहे. या महिन्यामध्ये विशेषत्वानं जावई व लेकीला माहेरी बोलवलं जातं, लेकीला माहेरी बोलवलं जातं, जावयांनाही बोलवलं जातं आणि त्यांचं यथोचित पूजन केलं जातं. कारण जावयाला विष्णूच्या रूपामध्ये आणि लेकीला लक्ष्मीच्या रूपामध्ये या ठिकाणी पाहून त्यांची तिथं पूजा केली जाते, त्यांचं आदरातिथ्य केलं जातं. जावयाला चांदीच्या वस्तू, नवीन कपडे देऊन त्यांचा सन्मान देखील केला जातो. 33 वस्तूंचं वाण दिलं जातं. हे सगळं करण्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे की कौटुंबिक नात्यातील गोडवा आणि आपुलकी अशा निमित्तानं सासरे जावयांच्या मध्ये, सासरवाडीमध्ये आणि जावयाच्या परिवारामध्ये हा गोडवा, ही आपुलकी अबाधित राहावी, ती वाढावी, हाही या पाठीमागचा निश्चितपणे एक उद्देश आहे, नात्यातला गोडवा वाढवणे. या महिन्याला मलमास म्हटलं गेलेलं आहे, मी यापूर्वी सांगितलं आपल्याला. आणि म्हणून यापूर्वी सांगितल्याप्रमाणे या महिन्याला मलमास म्हटल्यामुळे या महिन्यामध्ये विवाह, मुंज, ग्रहप्रवेश, नवीन वास्तूची खरेदी असेल, कोणतंही मोठं मांगलिक कार्य असेल, तर या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत असं शास्त्र सांगतं.
हा केवळ हा जो महिना आहे हा केवळ ईश्वर भक्ती व दान धर्म करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. आणि म्हणून अशा या अधिक मासाचं अल्प का असेना परंतु महत्त्व मला बऱ्याच दिवसापासनं हा महिना प्रारंभ झाल्यापासनं सांगण्याची इच्छा होती. परंतु अपघातामुळे माझी ट्रीटमेंट सुरू असल्यामुळे वैद्यकीय उपचार वगैरे असल्यामुळे मला हे व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळेत पाठवता आला नाही. परंतु इथून पुढे निश्चितपणे अनेक व्हिडिओ आपल्या सेवेत मी रुजू करेन. आपला या संकटाच्या काळात मला निश्चितपणे अनेक जणांनी प्रत्यक्ष भेटून, अनेक जणांनी मोबाईलच्या भ्रमणध्वनीवरून व्हॉट्सअपवरून जी काही माझी चौकशी केली, माझ्याबद्दल आस्था दाखवली आणि आपलं प्रेम मला या निमित्तानं लक्षात आलं. हेच प्रेम पुढेही आपण माझ्याप्रती ठेवावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी या व्हिडिओला इथेच पूर्णविराम देतो. नमस्कार.